नमस्कार. आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या घरातच आहे. आपल्या ड्रॉअरमध्ये, आपल्या कपाटाच्या कोपऱ्यात, पण तरीही तो आपल्याला दिसत नाही. तो आपल्या डोळ्यांसमोर असतो, पण आपण त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. हा धोका आहे ई-कचऱ्याचा. हो, इलेक्ट्रॉनिक कचरा. आपल्याच घरात शांतपणे दबा धरून बसलेला एक लपलेला धोका. बरं, ह्या विषयाची सुरुवात एका अगदी सोप्या आणि वैयक्तिक प्रश्नाने करूया. जरा आठवून बघा, आपल्या घरात आत्ता ह्या क्षणी किती जुने मोबाईल फोन पडून आहेत? 1, 2 की त्याहूनही जास्त? आणि फक्त मोबाईलच नाही, तर विचार करा, ते जुने चार्जर, ज्यांचे फोन आता आपल्याकडे नाहीत, त्या तुटलेल्या इयरफोन्सची जोडी, रिमोटमधल्या संपलेल्या बॅटरी, जुना कीबोर्ड, माऊस आणि हो, तो जुना लॅपटॉप जो कधीतरी दुरुस्त करू किंवा कोणाला तरी उपयोगी पडेल ह्या आशेवर आपण जपून ठेवला आहे. या सगळ्या वस्तू आपल्या घरात कुठेतरी जागा अडवून बसल्या आहेत, नाही का? आपल्याला वाटतं की ह्या आता छोट्या-छोट्या वस्तू आहेत. त्याने काय एवढा फरक पडणार आहे? पण हाच विचार एका प्रचंड मोठ्या समस्येला जन्म देतो. आपल्या भारतात दरवर्षी तब्बल 16 लाख टनांपेक्षा जास्त ई-कचरा तयार होतो. हो, तुम्ही आकडा बरोबर ऐकलात. 16 लाख टन. याची कल्पना करणंही कठीण आहे. विचार करा, हजारो ट्रक भरून फक्त जुने इलेक्ट्रॉनिक्स आणि आपल्या घरातला तो एक छोटा विसरलेला मोबाईल फोन या महाकाय आकड्याचाच एक भाग आहे. आणि जर आपण जागतिक पातळीवर पाहिलं तर ही समस्या आणखी गंभीर दिसते. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा ई-कचरा निर्माण करणारा देश आहे. चीन आणि अमेरिकेनंतर आपलाच नंबर लागतो. पण खरी चिंतेची आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की ह्या प्रचंड कचऱ्यापैकी फक्त 20 ते 30% कचऱ्यावरच योग्य शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते. उरलेल्या बहुतांश कचऱ्याची विल्हेवाट चुकीच्या आणि धोकादायक पद्धतीने लावली जाते. म्हणजे आपण कचरा तर प्रचंड निर्माण करतोय, पण तो योग्य ठिकाणी पोहोचवतच नाही. तर या गंभीर विषयाला मुळापासून समजून घेण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून प्रवास करणार आहोत. आपण आपल्या घरातल्या या लपलेल्या धोक्यापासून सुरुवात करू. मग ई-कचरा म्हणजे नेमकं काय, त्याचं विषारी वास्तव काय आहे, एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय, त्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची आणि शेवटी या सगळ्याची खरी किंमत आपल्याला आणि पर्यावरणाला काय मोजावी लागते हे सविस्तरपणे जाणून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. आपल्या घरात आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपल्या नजरेआड असलेल्या या धोक्याला जरा जवळून ओळखूया. सगळ्यात आधी ई-कचरा म्हणजे नेमकं काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. कोणतीही इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू जिचा वापर संपला आहे, जी खराब झाली आहे किंवा जी आता जुनी झाली आहे, ती ई-कचरा बनते. याला ओळखण्याची एक सोपी खूण आहे. ज्या वस्तूला बॅटरी लागते किंवा जी वस्तू प्लग लावून विजेवर चालते, ती वस्तू जेव्हा आपण टाकून देतो तेव्हा तो ई-कचरा होतो. अगदी साध्या पेन्सिल सेलपासून ते मोठ्या फ्रीजपर्यंत सगळं काही यात येतं. आता आपल्या घरातच डोकावून पाहूया. लहान वस्तूंमध्ये येतात टीव्हीचा किंवा एसीचा रिमोट, मोबाईलचा चार्जर, जुने इयरफोन्स, पॉवर बँक आणि हो, आपण वापरत असलेले CFL आणि LED बल्बसुद्धा ई-कचऱ्यातच मोडतात. मध्यम गॅजेट्समध्ये येतात आपले जुने मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर आणि मोठी उपकरणं म्हणजे आपला जुना फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि टेलिव्हिजन. आपण गरजेनुसार नवीन, आधुनिक मॉडेल घरी आणतो, पण जुन्या उपकरणाचं पुढे काय होतं? त्याचा शेवट कुठे आणि कसा होतो याचा विचार आपण करतो का? आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि खरं तर सर्वात गंभीर भागाकडे वळत आहोत. या वस्तू इतक्या निरुपद्रवी दिसतात, मग त्या धोकादायक का आहेत? या प्रश्नाचं उत्तर या वस्तूंच्या आत दडलेलं आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आत काय असतं? यांच्या सर्किट बोर्डमध्ये, बॅटरीमध्ये आणि स्क्रीनमध्ये शिसे, पारा, कॅडमियम, लिथियम, आर्सेनिक आणि ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंटसारखी अत्यंत विषारी रसायनं आणि जड धातू असतात. हे शब्द कदाचित आपल्याला खूप वैज्ञानिक आणि कठीण वाटतील, पण त्यांचा आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम खूपच गंभीर आणि समजायला सोपा आहे. जेव्हा हा ई-कचरा आपल्या घरातून बाहेर पडून इतर साध्या कचऱ्यासोबत जमिनीवर फेकला जातो, तेव्हा काय होतं? पाऊस पडल्यावर किंवा जमिनीतील ओलाव्यामुळे या वस्तूंमधली विषारी रसायनं हळूहळू जमिनीत झिरपतात. हे विषारी घटक मातीला पूर्णपणे दूषित करतात, तिला नापीक बनवतात. हेच विषारी पाणी पुढे भूगर्भातल्या पाण्यात मिसळतं आणि आपलं पिण्याचं पाणीसुद्धा विषारी बनवतं.
आणि जर कोणी हा कचरा जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातून अत्यंत घातक वायू हवेत पसरतात, ज्यामुळे हवा विषारी होते आणि आपल्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. ह्याचा थेट आणि अत्यंत घातक परिणाम मानवी आरोग्यावर होतो. ही विषारी रसायनं श्वासावाटे किंवा दूषित पाण्यावाटे आपल्या शरीरात गेल्यावर मेंदूच्या विकासावर, मूत्रपिंड म्हणजे किडनीच्या कार्यावर आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करतात. विशेषतः जे लोक असंघटित क्षेत्रात म्हणजे भंगारवाले किंवा कचरा वेचक हा कचरा वेगळा करण्याचं काम करतात, त्यांच्या आरोग्याला सर्वात जास्त धोका असतो. कोणत्याही संरक्षणाशिवाय म्हणजे हातमोजे किंवा मास्कशिवाय ते या विषारी वस्तू हाताळतात, तोडतात, जाळतात. त्यामुळे त्यांना दमा, कॅन्सरसारखे श्वसनाचे आणि त्वचेचे गंभीर आजार होतात. आणि हेच या समस्येचं सर्वात दुःखद आणि भयानक वास्तव आहे. आपण आपली सोय पाहतो, नवीन वस्तू वापरतो आणि जुनी फेकून देतो. पण आपण फेकलेल्या त्या कचऱ्याची खरी किंमत आपलं पर्यावरण आणि त्या असंघटित क्षेत्रातील कामगार आपल्या आरोग्याच्या आणि आयुष्याच्या रूपाने चुकवत असतात. पण आता फक्त समस्येबद्दल बोलून किंवा फक्त चिंता व्यक्त करून चालणार नाही. त्यावर उपाय काय हे जाणून घेणं आणि ते अंमलात आणणं जास्त महत्त्वाचं आहे. चला आता समस्येकडून समाधानाकडे वळूया आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हे पाहूया. सुरुवात करूया घरातल्या सर्वात सामान्य पण तितक्याच धोकादायक कचऱ्यापासून, म्हणजे रिमोट, घड्याळ किंवा खेळण्यांमधल्या बॅटरीज. या बॅटरीज संपल्यावर त्यांना इतर कचऱ्यात फेकण्याची चूक कधीही करू नका. त्यांना वेगळं काढा आणि एका कोरड्या डब्यात किंवा पिशवीत जमा करत राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ओल्या कचऱ्यात म्हणजे आपल्या किचनच्या कचऱ्यात कधीच मिसळू नका. ओल्या कचऱ्याच्या संपर्कात आल्यावर बॅटरीमधील रसायनं लवकर बाहेर पडतात आणि कचऱ्याच्या गाडीत आग लागण्याचाही धोका असतो. आपल्या घरात एक छोटा कचरा बॉक्स तयार करणं हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आता बोलूया आपल्या जुन्या मोबाईल आणि लॅपटॉपबद्दल. ते रिसायकलिंगला देण्यापूर्वी काही गोष्टी करणं आपल्या सुरक्षतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात आधी आपल्या सर्व महत्त्वाच्या डेटाचा म्हणजे फोटोज, कॉन्टॅक्ट्स आणि फाईल्सचा बॅकअप घ्या. त्यानंतर फोन किंवा लॅपटॉपला फॅक्टरी रिसेट करा, जेणेकरून आपला सर्व वैयक्तिक डेटा त्यातून कायमचा पुसला जाईल. सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढायला अजिबात विसरू नका आणि मगच ते एका अधिकृत सरकारने मान्यता दिलेल्या रिसायकलरकडे जमा करा. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जुना फ्रीज आणि एसी. या उपकरणांच्या कूलिंग सिस्टीममध्ये क्लोरोफ्ल्युरोकार्बन किंवा हायड्रोक्लोरोफ्ल्युरोकार्बन नावाचे अत्यंत घातक वायू असतात. हे वायू ओझोनच्या थरासाठी खूप हानिकारक आहेत. हा ओझोनचा थर म्हणजे आपल्या पृथ्वीचं संरक्षक कवच आहे, जो आपल्याला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवतो. जर या उपकरणांची अयोग्य पद्धतीने म्हणजे भंगारवाल्याकडून तोडफोड करून विल्हेवाट लावली तर हे वायू थेट हवेत मिसळतात आणि आपल्या पृथ्वीच्या या संरक्षक कवचाला छिद्र पाडतात. त्यामुळे यांची विल्हेवाट लावताना हे वायू सुरक्षितपणे काढून घेतले जातात याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. हे काम फक्त अधिकृत रिसायकलर्सच करू शकतात. आता आपल्या मनात प्रश्न येईल की हा सगळा कचरा द्यायचा तरी कुठे? योग्य आणि अधिकृत रिसायकलर आपल्या आसपास कसा शोधायचा? याची उत्तरे आपण कुठे राहतो यावर अवलंबून आहेत, पण पर्याय नक्कीच उपलब्ध आहेत. जर आपण मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहत असाल तर आपल्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अधिकृत कचरा संकलन केंद्रांची यादी सहज मिळू शकते. आपण गुगलवर ऑथोराइज्ड वेस्ट रिसायकलर नियर मी असं शोधू शकता. अनेक मोठे इलेक्ट्रॉनिक ब्रँड्स स्वतःचे टेक बॅक प्रोग्राम चालवतात, जिथे ते आपलीच जुनी उत्पादनं परत घेतात. पण जर आपण लहान शहरात किंवा गावात राहत असाल तर तिथल्या जिल्हा प्रदूषण नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता. अनेक स्वयंसेवी संस्था, NGOज वेळोवेळी कचरा संकलन मोहीम राबवतात. त्याबद्दल स्थानिक वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर माहिती घेत राहा. आता आपण या विषयाच्या आणखी खोलात जाऊया. या कचऱ्याची केवळ पर्यावरणीयच नाही तर एक मोठी आर्थिक किंमत सुद्धा आहे आणि याबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत, ज्यांना दूर करणं गरजेचं आहे. अर्बन मायनिंग हे खूपच रंजक आणि महत्त्वाची संकल्पना आहे. आपले जुने फोन, लॅपटॉप हे फक्त कचरा नाहीत, तर ते सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम यांसारख्या मौल्यवान धातूंचे छोटे छोटे खजिने आहेत. खरं तर 1 टन जुन्या मोबाईल फोनच्या सर्किट बोर्डमधून खाणीतून काढलेल्या 1 टन सोन्याच्या खड्यांपेक्षा कितीतरी पट जास्त सोनं मिळू शकतं. या टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून हे मौल्यवान धातू परत मिळवण्याच्या प्रक्रियेलाच अर्बन मायनिंग म्हणजेच शहरी खाणकाम म्हणतात. जेव्हा आपण हे करतो
तेव्हा नवीन खाणी खोदून जमिनीला इजा करण्याची, जंगलतोड करण्याची आणि प्रदूषण करण्याची गरज कमी होते. चला आता काही सामान्य गैरसमज दूर करूया. पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज, भंगारवाल्याला दिलं की तो रिसायकल करेल. हे पूर्णपणे खरं नाही. अनेक जण त्यातून फक्त सोपे आणि मौल्यवान धातू काढण्यासाठी असुरक्षित आणि अशास्त्रीय पद्धती वापरतात, ज्यामुळे पर्यावरणाचं आणि त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचं प्रचंड नुकसान होतं. दुसरा गैरसमज, एका छोट्या बॅटरीने काय फरक पडतो? फरक पडतो. प्रत्येक छोट्या बॅटरीमध्ये पर्यावरणाला वर्षांवर्षे हानी पोचवणारी रसायनं असतात. आणि तिसरा गैरसमज, माझा जुना फोन माझ्या ड्रॉअरमध्ये सुरक्षित आहे. नाही, तो सुरक्षित नाही. उलट ते एक मौल्यवान संसाधन आहे जे तिथे पडून राहिल्याने वाया जात आहे. त्याचं अर्बन मायनिंग होत नाहीये. हे विश्लेषण संपवण्याआधी ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे, एक कृती कार्यक्रम आहे जो आपण आजच सुरू करू शकता. पहिलं, आजच आपल्या घरात किती जुने न वापरलेले गॅजेट्स आहेत ते मोजा. दुसरं, घरातल्या सगळ्या जुन्या बॅटरी गोळा करून वेगळ्या करा. तिसरं, या सगळ्यासाठी एक वेडा ई-कचरा बॉक्स तयार करा. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या 1 महिन्यात हा जमा झालेला कचरा योग्य ठिकाणी रिसायकल करण्याची एक पक्की योजना बनवा. आणि 5वं, पुढच्या वेळी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेताना त्या कंपनीच्या टेक बॅक पॉलिसीबद्दल, म्हणजे जुनी वस्तू परत घेण्याच्या योजनेबद्दल आवर्जून विचारा. आपण टेक्नॉलॉजी वापरतो, पण तिचा कचरा कोण हाताळतो? आपण मोबाईल अपग्रेड करतो, पण पृथ्वी डाऊनग्रेड होत आहे. रेस्पॉन्सिबल डिजिटल सिटीझन म्हणा. रिस्पॉन्सिबल डिजिटल लाईफ इज इक्वल टू सस्टेनेबल लाईफ.